नमस्कार, मी सुवर्णा आपले वृंदावन रेसिपीज अँड ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत करते। आणि आज आपण पाहणार आहोत पोटॅटो फ्रँकी पॉप्स। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर या ठिकाणी मी हे सगळे बटाटे जे आहेत ते मॅश करून घेतलेले आहेत। त्याचसोबत बारीक चिरलेला कांदा आहे, बारीक चिरलेली हिरवी मिरची आहे, त्यानंतर या ठिकाणी आहे ते म्हणजे लसूण आणि आलं। तुम्ही जर खात असाल तर तुम्ही आलं लसूण टाकू शकता, तुम्ही जर नसेल खात तर तुम्ही हे स्किप देखील करू शकता। बारीक हिरवीगार चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे। त्यानंतर या ठिकाणी आहे जिऱ्याची पावडर, सोबतच आहे आमचूर पावडर। तर सर्वात आधी आपल्याला गॅसवरती कढई जी आहे ती गरम करायला ठेवायची आहे। कढई छान अशी गरम झाली की त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे। तर साधारण मी 2 चमचे इतकं तेल यामध्ये घातलेलं आहे। आपल्याला काही मसाले लागणार आहेत। आणि त्याच सोबत आपण आलं लसूण जे आहे ते बारीक करून घेऊया। तर कढईमध्ये आपण सर्वात आधी मोहरी घालून घेऊया। मोहरी छान असे तडतडले की आपल्याला यामध्ये जिरे घालायचे आहे। जिरे थोडेसे लाल झाल्यावरती आपण कांदा घालून घेऊया। तर मला खूप सारे लेडीजनी कमेंट केली होती का तुम्ही सगळे भांडे जे आहे ते पितळाचे घेतले, परंतु स्पॅच्युला जे आहे ते तुम्ही सिलिकॉनचे किंवा स्टीलचे का बरं वापरता म्हणून। तर मला या पद्धतीचा स्पॅच्युला हवा होता। तर तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओमध्ये पाहिलाच असेल, मी या टाईपमध्ये 4 स्पॅच्युला जे आहेत ते घेतलेले आहे आणि हे मी ऑनलाईन घेतलेले आहे पीतल या वेबसाईटवरून। तर खूप छान आणि हेवी आहेत हे। तर कांदा अगदी थोडासा हलकासा गोल्डन ब्राउन झालेला आहे। आता आपल्याला यामध्ये हिरवी मिरची जी बारीक चिरलेली आहे ती घालायची आहे। तुम्हाला जर खूप तिखट आवडत असेल तरच तुम्ही घाला, नाहीतर तुम्ही लाल मिरची पावडर देखील या ठिकाणी वापरू शकता। आपली हिरवी मिरची जी आहे ती देखील अगदी व्यवस्थित अशी यामध्ये परतून झालेली आहे। आता आपण थोडेसे मसाले यामध्ये घालूया। तर मी हळद घेतलेली आहे, थोडीशी हळदीची पावडर टाकायची आहे आणि त्याचसोबत थोडीशी धन्याची पावडर घालायची आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। छान असे मसाले जे आहेत ते कांद्यामध्ये मिक्स झालेले आहेत। आता आपण यामध्ये जे आपण आलं लसूण पेस्ट केली होती ती घालायची आहे। तर मी 1 चमचा इतका आलं लसूणची पेस्ट यामध्ये घातलेली आहे। अगदी मस्त असा सुगंध या ठिकाणी दरवळत आहे आले लसणाचा। तुम्ही जर खात असाल तर तुम्ही नक्की यामध्ये आलं आणि लसूण घाला। आता मी या ठिकाणी जिऱ्याची पावडर घालणार आहे। तर आपण जिरे देखील टाकलेले होते फोडणीला आणि थोडीशी पावडर देखील घालणार आहोत। यामुळे खूप सुंदर अशी टेस्ट येते आपल्या बटाट्याच्या भाजीला, जिऱ्याचा फ्लेवर येतो। आणि बटाटा आहे त्यामुळे आपण आमचूर पावडर जी आहे ती घालणारच आहोत। आमचूर पावडर जी आहे ती खूप छान लागते बटाट्याच्या भाजीमध्ये, तुम्ही नक्की ट्राय करून पहा। आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे।
आता आपल्याला यामध्ये उकडलेले बटाटे जे आहेत ते घालायचे आहेत। बटाटे घातल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत ते म्हणजे मीठ। तर चवीनुसार मीठ यामध्ये आपल्याला टाकायचं आहे। आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचंय। तर अगदी छान असा कलर जो आहे तो आपल्या बटाट्याच्या भाजीला या ठिकाणी आलेला आहे आणि याची टेस्ट देखील अगदी अप्रतिम अशी लागणार आहे। तर तुम्ही पोळी सोबत देखील ही भाजी खाऊ शकता किंवा तुम्ही जर वडे बनवणार असाल तर वड्यांमध्ये देखील ही भाजी तुम्ही टाकू शकता। आता आपल्याला यावरती जी कोथिंबीर आहे ती घालून घ्यायची आहे। तर मी भरपूर अशी कोथिंबीर यामध्ये घातलेली आहे। याचा खूप छान असा फ्लेवर आणि टेस्ट येते। आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आहे। आपली बटाट्याची चटणी जी आहे ती या ठिकाणी तयार आहे, तुम्ही पाहू शकता। तर अगदी छान अशी आपली बटाट्याची चटणी किंवा आपण भाजी म्हणू शकतो ही आपली या ठिकाणी रेडी आहे। आता आपण ही थंड होऊन देऊया, तोपर्यंत पुढची प्रोसेस पाहूया। तर मी आता या ठिकाणी परत घेतलेली आहे। आपल्याला या परातीमध्ये मैदा घालायचा आहे। तुम्हाला जर मैदा नसेल वापरायचा तर तुम्ही याच्याऐवजी गव्हाचं पीठ देखील वापरू शकता, परंतु मैदा जो आहे तो खूप छान आणि क्रिस्पी असा लागतो, त्यामुळे आपण या ठिकाणी मैदा घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। त्यानंतर थोडासा ओवा आणि कसुरी मेथी घालायची आहे। तर हे ऑप्शनल आहे कसुरी मेथी, तुम्हाला आवडत असेल तर घाला, पण याने टेस्ट आणि फ्लेवर खूप छान येतो। तर मी अगदी चिमूटभर कसुरी मेथी यामध्ये घातलेली आहे आणि चिमूटभर असा ओवा यामध्ये कुस्करून घातलेला आहे। आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। थोडंसं तेल घालायचं आहे मोहनासाठी। तर अगदी छोटा 1 चमचा मी यामध्ये तेल घातलेला आहे आणि हे तेल जे आहे ते व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे, संपूर्ण मैद्याला चोळून घ्यायचं आहे। तर या पद्धतीमध्ये तुम्ही सगळ्या मैद्याला तेल जे आहे ते चोळून घ्या। आणि आता या पद्धतीचा मुटका आपला तयार होतो आहे। अगदी पॅक मुटका नकोच आहे आपल्याला, असा ठोसरच मुटका हवा आहे। त्यामुळे आपण अगदी छोटासा चमचा तेल यामध्ये घातलेला आहे। आता थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे आणि घट्ट अशी कणिक मळून घ्यायची आहे। तर तुम्ही पाहू शकता ही माझी परत जी आहे ती बिलकुलही हलणार नाही। याच्या मागचं कारण असं आहे की मी या टाईपमध्ये जी मॅट येते रबरची ती मी या परातीच्या खाली ठेवत असते। तर ही मॅट बिलकुल हलत नाही आणि यावरती आपण परात ठेवली तर आपली परात देखील बिलकुलही हलत नाही। आता थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि आपली कणिक जी आहे ती या ठिकाणी तयार आहे।
तर तुम्ही पाहू शकता असा पसरट असा आपल्याला पॅन घ्यायचा आहे आणि आता हा मी गॅसवरती ठेवणार आहे। यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे। तर तेल जे आहे ते गरम होते, तर या ठिकाणी छोटासा उंडा करून घ्यायचा आहे। आता आपण हा लाटून घेऊया गोल, जसा फुलका बनवतो त्या पद्धतीमध्ये लाटून घ्यायचा आहे। तर तुम्ही पाहू शकता या पद्धतीमध्ये मी हा लाटून घेतलेला आहे। यावरती आपल्याला थोडीशी चटणी लावायची आहे, शेजवान चटणी लावू शकता तुम्ही, तुमच्या आवडीनुसार कोणतीही चटणी तुम्ही लावू शकता। तर मी शेजवान चटणी या ठिकाणी लावलेली आहे। त्यानंतर आपल्याला एक आईस्क्रीमची काडी घ्यायची आहे आणि ती यावरती ठेवायची आहे। यानंतर आपल्याला भाजी घ्यायची आहे, याला शेप द्यायचा आहे। तुम्हाला जो आवडेल तुम्ही तो शेप देऊ शकता। मी या ठिकाणी थोडासा चौकोनी बनवत आहे आणि हे यावरती ठेवायचं आहे या टाइपमध्ये। आता आपल्याला हे कट करून घ्यायचे साइडनी। आपल्याला सुरुवात खालच्या साइडनी करायची आहे, तर या ठिकाणी चीर पाडायची आहे आणि या पद्धतीमध्ये 5 आपण लेयर पाडलेले आहेत। या साइडने देखील 5 लेयर पाडायचे आहेत। सर्वात आधी ही खालची लेयर उचलायची आणि या साइडला इथे प्रेस करायची आहे या कोपऱ्याला। त्यानंतर इकडची लेयर उचलायची आहे आणि ती देखील या साइडला अशी खेचून प्रेस करायची आहे। तर ही दोन्ही बाजूनी हे व्यवस्थित असं पॅक झालेलं आहे। आता आपल्याला वरच्या साइडने फक्त खाली घ्यायचं आहे आणि थोडंसं प्रेस करायचं आहे। त्यानंतर ही लेयर घ्यायची आहे आणि या साइडला, त्यानंतर ही लेयर घेऊन या साइडला प्रेस करायची आहे। ही लेयर घेऊन या साइडला इथे प्रेस करायची आहे आणि याची आपोआप अशी डिझाइन जी आहे ती तयार होत जाईल। तर तुम्ही पाहू शकता व्यवस्थित अशी लेयर जी आहे ती हाताच्या सहायतेने उचलल्यानंतर अशी बोटाच्या सहायतेने व्यवस्थित करून घ्यायची आहे आणि खालच्या बाजूला प्रेस करत जायचं आहे। आता या सगळ्या लेयर आपण व्यवस्थित अशा प्रेस केलेल्या आहेत। शेवटच्या ज्या या 2 लेयर राहतात तर ही सरळ प्रेस करायची आहे या बाजूला आणि ही देखील उचलून सरळ प्रेस करायची आहे या बाजूला। व्यवस्थित असं पाहून घ्यायचं आहे
आता तुम्ही पाहताय अगदी व्यवस्थित अशी याला डिझाईन जी आहे ती आलेली आहे। याच पद्धतीमध्ये मी सर्व पोटॅटो फ्रँकीज पॉप्स जे आहेत ते तयार करून घेणार आहे। आता व्यवस्थित क्रिस्पी ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे। तर लोखंडाची कढई आहे त्यामुळे अगदी व्यवस्थित असं तेल जे आहे ते गरम झालेलं आहे आणि मंद आचेवरती मी हे सगळे व्यवस्थित असे क्रिस्पी होईपर्यंत तळून घेतलेले आहेत। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर एक लाईक नक्की करा। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ जर पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पाहत रहा वृंदावन रेसिपीज अँड ब्लॉग्स। थँक्स फॉर वॉचिंग।